आषाढी वारीची सांगता आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पारंपरिक प्रक्षाळ पूजेने होतीये। मूर्तीला लिंबू साखरेने शुद्ध करून आयुर्वेदिक तेलाने देवाचा शिणवटा घालवला जातोय। संध्याकाळी विठुरायाला 14 औषधींचा काढा अर्पण करून विशेष अलंकार पूजा केली जाणार आहे। आजपासून मंदिरातील 24 तास अखंड दर्शन सेवा बंद होऊन काकड आरती आणि शेजारतीसह सर्व नित्योपचार पूर्ववत सुरू होत आहेत। या पारंपरिक परंपरेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बडवे यांनी। पाहूयात। वास चंद्रभागी स्नान आणि दर्शन विठोबाचे। आषाढ महिन्यामध्ये प्रतिपदेच्या दिवशी देवाचा पलंग काढला जातो, देवाचे नित्योपचार बंद होतात आणि तिथून 24 तास हे दर्शन आपल्या भक्तांसाठी देण्यासाठी देव उभा असतो। आज प्रक्षाळ पूजेचा दिवस आहे। गेले कित्येक दिवस हे देव 24 तास भक्तांसाठी दर्शन देण्यासाठी उभे आहेत। तर आज प्रक्षाळ पूजेचा दिवस आहे, तर आपण आपल्या मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी इताबे साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय महत्व आहे साहेब? आपण सांगितल्याप्रमाणे आषाढी वारीच्या निमित्तानं देव 24 तास दर्शन देण्यासाठी उभे आहेत। भक्तांना लाखो भाविक रांगेत उभे असताना देव सुद्धा आराम करण्याच्या ऐवजी 24 तास दर्शनासाठी उभे असतात। ते 24 तास दर्शनामुळे देवाची नित्योपचार जे काय आहेत ते बंद असतात आणि गेले 20 दिवसापासून म्हणजे 16 जुलैला देवाचा पलंग काढला गेला तेव्हापासून भगवंत हे भक्तांसाठी अहोरात्र उभे आहेत। तर आता वारी संपलेली आहे, परतीची वारी सुरू झालेली आहे। भाविकांनी अगदी तृप्त होऊन भगवंताचं दर्शन घेऊन आपल्या घराची वाट धरलेली आहे। अशा वेळेस भगवंताचे देखील पुन्हा जे काही नित्योपचार आहेत ते सुरू करण्याच्या दृष्टीनं आणि भगवंतांचा शिणवटा दूर करणे याच्यासाठी हा प्रक्षाळ पूजेची प्रथा आहे। या प्रक्षाळ पूजेच्या निमित्तानं भगवंतांना गरम पाण्यानं स्नान घातलं जातं, त्यांच्या पायांना चोळलं जातं, त्यांच्या पायांना लिंबू आणि साखर चोळली जाते जेणेकरून त्यांच्या पायाच्या नसा त्यांचे पाय मोकळे व्हावेत। जे गेले 20 दिवस अखंड उभं राहून त्यांना जो ताण आलेला आहे तो दूर व्हावा, त्यांना आराम पडावा या दृष्टीनं त्यांना गरम पाण्यानं अंघोळ स्नान घातलं जातं। त्यांना गरम पाण्याचे चटके बसू नये म्हणून वस्त्र गुंडाळलं जातं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो। यानंतर त्यांची सालांकृत सर्व रत्नांनी जडित पूजा होते आणि सायंकाळी त्यांना जो 16 प्रकारच्या नैसर्गिक वनस्पतींचा काढा देऊन त्यांचा पूर्ण शीण काढला जातो आणि आजपासून देवाचा सायंकाळी मंदिर बंद झाल्यानंतरचा आराम पूर्ववत सुरू होतो आणि प्रक्षाळ पूजेनं खऱ्या अर्थानं वारीची सांगता झाली असं समजलं जातं। तर या होत्या प्रतिक्रिया। खरं तर 24 तास देव हे आपल्या भक्तासाठी उभे आहेत आणि आज प्रक्षाळ पूजेच्या दिवशी त्याची सांगता होते, आषाढी वारीची सांगता होते। आपण पाहता टॉप न्यूज मराठी, वैभव बडवे, पंढरपूर।